पात्र बहिणींना आणि हप्ता बंद झालेल्या बहिणींना वाटप सुरू. हो, लाडक्या बहिणींनो बघा, भरपूर बहिणींना 3-4 महिन्यापासून हप्ताच आलेला नाही. काही बहिणींचे 4,500 रुपये बाकी आहेत, तर काही बहिणींचे डायरेक्ट 6,000 रुपये बाकी आहेत. त्या बहिणी टेन्शनमध्ये आहेत, आम्हाला हप्ता मिळेल की नाही. तर या बहिणींसाठी शासनाने महत्त्वाचे निर्णय अपडेट घेतलेला आहे, तो म्हणजे दुरुस्तीचा. 31 मार्चपर्यंत EKYC दुरुस्तीचा. या बहिणींचे जे हप्ते थांबलेले आहेत ते EKYC मध्ये या बहिणींनी चूक केली होती पर्यायमध्ये, त्यामुळे त्यांचे हप्ते थांबवलेले आहेत. त्यामुळे 31 मार्चच्या पहिलेच तुम्हाला EKYC दुरुस्ती करून घ्यायची आहे. ladkibehin.maharashtra.government.in या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही दुरुस्ती करू शकता. दुरुस्ती केल्यानंतरच तुमचे जेवढे पण हप्ते असतील ते तुम्हाला मिळतील. आणि 20वा + 21वा या 2 महिन्याचे 3,000 रुपये वाटप होईल पात्र बहिणींना, असं बोललं जात आहे. बघू आता काय होतं काय नाही. GR येऊ द्या. GR आल्यावरच समजेल. शासनाने तर काही कुठलीही अधिकृत माहिती या संदर्भात दिलेली नाही. फक्त या संदर्भात सध्या सोशल मीडियावरती चर्चा चालू आहेत. ओके लाडक्या बहिणींनो, हप्ता आल्यावर कळेल, नाहीतर सांगता येत नाही. 20वा हप्त्याचे 1,500 रुपये पण येऊ शकतात.